एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आणि या संदर्भात पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, अहमद पटेल आता नाहीत पण शिंदेंची दिल्लीत त्यांच्याशी चर्चा झाली होती असा दावा राऊतांनी केला। एकनाथ शिंदेंचा भगव्याशी काही एक संबंध नाही, त्यांच्या हाती भाजपचा झेंडा। अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपच्या ताटाखालचे मांजर झालेत अशी टीका संजय राऊतांनी केली। राजकारणात रुसवे फुगवे आदळ आपट सुरू आहे। नाना पटोलेंनी लवकर भांड वाजवलं, थोडं थांबायला हवं होतं असं खासदार संजय राऊत म्हणाले। नाना पटोलेंच्या ऑफरवर विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली। राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो, शत्रूही नसतो, वेळेप्रमाणे राजकारण चालतं असं वडेट्टीवार म्हणाले। उद्या काय वाढून ठेवलं हे आता सांगता येत नाही असं वडेट्टीवारांनी म्हटलं। नितेश राणे समधीचा तो माणूस आहे आणि त्याला योगी व्हायचं आहे की काय बनायचं आहे माहित नाही, मात्र भाजपच्या काही प्रस्थापित नेत्यांसाठी नितेश राणेंचं असं बोलणं धोक्याची घंटा आहे अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली। शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र क्रमांक 1 वर गेलाय। शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे। शेतमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी मागणी जी ती विजय वडेट्टीवारांनी केली। बीड जिल्ह्याला मी अनेक वर्ष ओळखतो, पण आज जी बीडची अवस्था आहे ती कधीही नव्हती। दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि अशी टीका शरद पवारांनी केली। बीडमध्ये पूर्वीचे दिवस कसे येतील याची सरकारने काळजी घ्यावी असं पवार म्हणाले। राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळेंनी काँग्रेस नेते अमित देशमुखांना मंत्रिपदाची खुली ऑफर दिली। इतकं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे असं काळे म्हणाले। तर आम्ही जिथे आहोत तिथे आनंदी आहोत असं म्हणत देशमुखांनी ऑफर नाकारली। नाशिकच्या हिंदू खाटीक समाजानं मंत्री नितेश राणेंच्या निर्णयाला झटका दिला। हलाल पद्धतीनंच मटण विकण्याचा निर्धार खाटीक समाजानं घेतलाय, तर खाटीक समाजाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही अशी भूमिका खाटीक समाजाच्या बैठकीत घेण्यात आली। मल्हार झटका सर्टिफिकेटबाबत एकतर्फी निर्णय घेणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया हिंदू खाटीक महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळेंनी दिली आहे। हिंदू खाटीक समाज आणि मुस्लिम खाटीक समाज अनेक वर्षांपासून एकत्र राहतो, यावर या निर्णयाचा काय परिणाम होतो हे पाहावं लागेल असं कांबळे म्हणाले। बारामतीत शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली होती। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागण्याची शक्यता असल्यानं पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे। सध्या हा कारखाना अजित पवारांच्या ताब्यात आहे। योगेंद्र पवारांनी गोविंद बागे शरद पवारांची भेट घेतली। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे। निवडणुकीकरिता योगेंद्र पवार नेतृत्व करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागेल। अहिल्यानगरच्या दाणेवाडीत 2 हात आणि शीर नसलेला मृतदेह 2 दिवसांपूर्वी आढळला होता, तर दुसऱ्या विहिरीत या मृतदेहाचं शीर आढळले। दरम्यान हा मृतदेह गावातील माऊली सतीश गव्हाणे यांचा असल्याचं निष्पन्न झाले। गव्हाणे काही दिवसांपासून बेपत्ता होते। कानातल्या बाळीवरून मृतदेह गव्हाणे यांचा असल्याचं स्पष्ट झालं। सारंगी महाजन यांच्या जमिनीच्या वादासंदर्भातील अर्जावर 4 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे। माजी मंत्री धनंजय मुंडेंनी जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप सारंगी महाजनांनी केला होता। बीडमधील पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना पाठीशी घातलंय। पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबाबत अनेक पुरावे उपलब्ध असून ते सर्व घेऊन बीडला जाणार असल्याची माहिती तृप्ती देसाईंनी दिली। जे दोषी आहेत त्या अधिकाऱ्यांना बीडच्या बाहेर काढा अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली। खर्च टाळण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली असा दावा माणिकराव कोकाटेंचे वकील अविनाश भिडे यांनी केला। शिक्षेला स्थगिती दिली नाही तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अपात्र ठरतील आणि पोटनिवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेचा पैसा खर्च होईल असं निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवलंय। सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। जळगावमध्ये सोन्याचा दर जीएसटीसह 90,600 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला। आगामी काळात सोन्याचे दर 95,000 वाढण्याची शक्यता आहे। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांची 12 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली। 3 नोव्हेंबर 2012 रोजी देऊळगाव राजा येथे शेतकऱ्यांच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान दौंड प्रथम वर्ग न्यायालयाने खोत यांची निर्दोष मुक्तता केली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावर वन विभागाने कारवाई केली आणि त्यानंतर मध्यरात्री अज्ञातांनी कुटुंबाला मारहाण करत जाळपोळ केल्याचा आरोप होतोय। या घटनेचा निषेध ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केला। तसंच जाळपोळ आणि मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली। उल्हासनगरमध्ये धुळवड साजरी करून घरी परतणाऱ्या तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग करण्यात आला। दरम्यान कुटुंबियांनी विरोध केला असता तरुणीच्या आई वडील आणि भावाला मारहाण करण्यात आली। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली।
उरण JNPT मार्गावर अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आणि याचा एक व्हिडिओ समोर आला असून पोलिसांच्या कार्यभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग आली. जुन्या मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त अशा 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार आहे. येत्या 21 मार्चला या बसेसचा भंगारात लिलाव केला जाईल. पुणे शहर वाहतूक शाखेकडून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी 1768 बुलेट मॉडिफाय सायलेन्सर नष्ट केले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून 2.25 वर्षात 1318 कोटी रुपये टोल प्राप्त झाला. तर या वर्षीच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात समृद्धी महामार्गावरून 138 कोटी रुपयांचा टोल प्राप्त झाला. रेल्वे आरक्षण सुरू होताच 3 मिनिटातच फुल होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. त्यामुळे ऐन सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसते. दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील फुटओव्हर ब्रिज 15 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी 16 ते 30 एप्रिल दरम्यान हा ब्रिज बंद असणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई सेंट्रल आगाराचं काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानं 17 मार्चपासून प्रवासी वापरासाठी हा आगार पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आणि त्यामुळे परळ, दादर आणि कुर्ला नेहरूनगर बस स्थानकामध्ये स्थलांतरित झालेल्या बस फेऱ्या पूर्वीप्रमाणे इथून सुरू होणार आहेत. होळीनंतर धुळवडीच्या दिवशी मुंबईत अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब नोंदवली गेली असून अंधेरी आणि देवनार इथली हवा जी ती सर्वाधिक वाईट असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं. त्यामुळे आज मुंबईकरांचा श्वास अक्षरशः कोंडला. श्री संत तुकाराम बीज सोहळा उद्या होणार आहे. यात्रा काळात देहुगाव इथे वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे PMP कडून या कालावधीत जादा बस सोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना देहुगावात जाणं सोयीचं होणार आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता मिळकत कर थकबाकीची वसुली करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवर देण्यात आली आणि यासाठी महिलांची 12 पथकं स्थापन करण्यात आली असून त्यात 60 महिलांचा समावेश आहे. फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण आढळून आलेलं नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय. मुंबईकरांनी पुढील 10 दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले. घाटकोपर इथल्या भटवाडी परिसरात आरवी कदम मार्ग नजीकच्या घाटकोपर निम्न संरक्षणात्मक दुरुस्ती पूर्ण झाली आहे. सोमवारपासून केलेल्या जलवाहिनीमधून पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून हे आवाहन करण्यात आलं. दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली. शहराच्या हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदला. अंधेरी आणि देवनार इथे वाईट हवेची नोंद झाली आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात जळगावमध्ये सूर्य आग ओकू लागलाय. तापमान 40 अंशांवर गेलं. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं. वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला. गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्याचं तापमान 41 अंशांवर आहे. सामान्य नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं. अमरावतीसह विदर्भात उन्हाचा पारा वाढल्यानं तापमान 40 डिग्रीवर गेलं. त्यामुळे अमरावतीमधील सर्व शाळा 20 मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी शाळा 7:30 ते दुपारी 12:30 अशी शाळेची वेळ राहणार आहे. हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. 11 पैकी 6 जिल्ह्यांमधील तापमान 40 अंश सेल्सिअस पुढे गेले. तर अकोल्यात सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून हमीभावाने तूर खरेदीला सुरुवात करण्यात आली. दरम्यान खुल्या बाजारातही सारखाच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. गायींच्या चाऱ्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली मुक्तिधामचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज 17 मार्च रोजी उपोषण करणार आहेत. गोशाळेतील 11,000 गायी उपाशी राहू नयेत यासाठी त्यांनी शासनाकडे गोशाळेसाठी जागेची आणि अनुदानाची मागणी केली होती. मात्र मागणी मान्य न झाल्यानं त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला.
रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये लाटवड बहिरी देवाच्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात झाली। बहिरी देवाची पालखी भक्तांच्या भेटीला निघाली आणि या उत्सवामुळे गावात आनंदाचं वातावरण पसरलं। 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचं भूमिपूजन रोहित पवारांच्या हस्ते संपन्न झालं। कर्जतमध्ये 26 ते 30 मार्च दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। अहिल्यानगरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवानांवर अन्याय झाला होता, मात्र कर्जतच्या स्पर्धेत अन्याय होणार नाही अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली। या स्पर्धेत राजकारण होणार नाही असं पवार म्हणाले। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारास विरोध होतोय। शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत स्थगन प्रस्तावावरनं गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। काळ्या फिती लावून नामविस्तार बदलण्याला विरोध करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता बाजार समितीच्या स्वतःच्या पहिल्या पशुखाद्य निर्मिती कारखान्याचं भूमिपूजन करण्यात आलं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं। बुलढाण्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्येवर राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आणि या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाईल। गावांना पाणी उपलब्ध झालंच पाहिजे, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करणार असं विखे पाटील म्हणाले। जुन्नरच्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 4 जागांसाठी आज मतदान होत आहे आणि संचालक मंडळाच्या 21 जागांपैकी 17 जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे, तर 4 जागांसाठी एकूण 5 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। खेडमधील तुंबाड इथे मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा करण्यात आला। पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर पालखी नाचवण्यात आली। यावेळी हजारो लोक उपस्थित होते। जिंतूर शहरात रात्री उशिरा फिरत असलेल्या एका टोळीचा व्हिडिओ व्हायरल झाला। तोंडाला रुमाल आणि हातामध्ये हत्यार असल्यानं हे चोरटे असल्याचा दावा करण्यात आला। दरम्यान या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। नंदुरबारमध्ये डॉक्टरने देवदूत बनून एका 2 महिन्याच्या बाळाला मृत्यूच्या दारातून परत आणले। उलट्या आणि अतिरडण्याने बाळ निपचित पडलं। बाळाचा मृत्यू झाला असं वाटल्यानं आईसह इतर नातेवाईकांनी रडारड सुरू केली। दरम्यान रुग्णालयात नेत असताना डॉक्टर गणेश तडवींनी बाळाच्या तळपायाला जोरात टिचकी मारली आणि लागलीच बाळाने मोठा श्वास घेतला। अशा प्रकारे त्यांनी बाळाचा जीव वाचवला। धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजाभवानी मंदिर परिसराची आणि कामाची पाहणी केली। घाटशिळ परिसर, रामदरा भक्तनिवास इत्यादी ठिकाणची पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली। बुलढाण्यात होळी खेळून पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। शेलुडी शिवारातील खदानमधील डोहात ही घटना घडली। तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव साजरा करण्यात आला। शिवरायांच्या आरतीने या दीपोत्सवाची सांगता करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 368.71 कोटी रुपये खर्चास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना यश आलं। आजपासून देवाच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी जाणार आहेत। कोकणात काठीच्या रूपाने 5 देवांच्या एकत्र भेटीची परंपरा आहे। नागपूर रत्नागिरी मार्गाच्या कामाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले। आंदोलनापूर्वी पोलिसांना राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मिरज तालुक्यातील सलगरे इथे एका माकडाने धुमाकूळ घातला। माकडाने 6 जणांचा चावा घेतला, मात्र माकडाला पकडण्यात वन विभाग अपयशी ठरला। सांगलीच्या मिरजमधील गुलमोहर कॉलनीत एकाच ठिकाणी 4 विषारी साप आढळले। रेस्क्यू टीमकडून सुरक्षितपणे 4ही विषारी सापांचं रेस्क्यू करण्यात आलं।